हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 19 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर शौर्याचं लग्न ठरलंय आणि तिकडे ऊर्जासाठी सुद्धा स्थळ आलंय आणि ऊर्जाला पूर्वाने विचारलं, तुला हे लग्न करण्यात काही प्रॉब्लेम आहे का? आणि मी माझ्या आईला दुखावू शकत नाही, म्हणजे प्रेमविवाह करणं म्हणजे दुखावणं असं ऊर्जाने ठरवलंय. त्यामुळे ऊर्जाने सुद्धा लग्नासाठी होकार दिलाय, शौर्यबरोबर नाही तर त्या दुसऱ्या मुलासाठी. त्यामुळे ऊर्जा आणि शौर्य या दोघांचं लग्न होईल असं काही वाटत नाहीये. तर आजीने सुद्धा शौर्यला सांगितलं की ऊर्जाने तिच्या बाबांबद्दल जे काही सांगितलं होतं की तिच्या बाबांच्या आत्महत्येस हर्षवर्धन जबाबदार आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे शौर्यलाही जबर धक्का बसलाय आणि आता शौर्यला कळलंय की ऊर्जासाठी सुद्धा लग्नाचं स्थळ आलंय आणि आजी आणि शौर्य हे दोघे मिळून ऊर्जाच्या घरी लग्नाची बोलणी करायला गेलेत. मग पूर्वा आणि ऊर्जा या लग्नासाठी होकार देतील का? नेमकं घडणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूर्वा दळवी काकूला म्हणते, दळवी काकू, अजून माझ्या मनात ऊर्जापतच्या लग्नाचा विचार नाहीये. ऊर्जा काहीच बोलत नसते. तर दळवी काकू म्हणते, का विचार नाहीये? ऊर्जा ही लग्नाची झालीये, मुलाचं स्थळ इतकं चांगलं आहे, तू विचार करायलाच हवा. पाहायला काय हरकत आहे? आपण त्यांना घरी बोलून घेऊया, भेटूया, आवडलं तर करा, नाहीतर नका करू. आणि पूर्वाला सुद्धा ही गोष्ट पटते. पूर्वा म्हणते, ठीक आहे काकू, पण बाकीच्या गोष्टी सुद्धा असतात ना. तर काकू म्हणते, काय असतात? पत्रिकाच ना, ही घे पत्रिका. दळवी काकूने पत्रिका सुद्धा आणलेली असते आणि पूर्वा सुद्धा खुश होते. ऊर्जाकडे पाहते तर ऊर्जा सुद्धा स्माईल करते. पूर्वाला असं वाटतं की ऊर्जा लग्नासाठी तयार आहे. दळवी काकू विचारते, काय ग ऊर्जा, पाहायचा ना मुलगा? ऊर्जा काही न बोलता किचनमध्ये निघून जाते. तर दळवी काकू म्हणते, पहा पहा, लाजली. आपली ऊर्जा काय बाकीच्या मुलींसारखी आहे का? माझं लग्न करा, माझं लग्न करा म्हणून मागे लागेल. अगं, ती खूप चांगली मुलगी आहे, स्वतःहून नाही बोलणार, आपणच समजून घ्यायला हवं. आणि पूर्वा सुद्धा हा फोटो पाहत असते आणि तिला वाटतं, हो की खरंच आपण आपल्या ऊर्जाचं लग्न करायला हवं असा विचार पूर्वाच्या सुद्धा मनात येतो. ती खुश असते आणि ऊर्जा मात्र खूप टेन्शनमध्ये असते की आता पुढे काय करायचं. तर इकडे आपला मंग्या चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर येऊन बसतो आणि तेथे त्याला माहिती काढायची असते. तेथे लगेचच चहावाला येतो आणि मंग्या त्याला विचारतो, काय रे, तुझी टपरी येथे कोर्टाच्या जवळ आहे, तर खूप सारे वकील येथे येत असतील ना? तर हा चायचुई सांगतो, नाही साहेब, वकील येथे जास्त येत नाही, कारण तिकडे कोर्टाच्या बाहेर एक चहाची टपरी आहे ना. मंग्या म्हणतो, हो खरंय, म्हणजे मला जी माहिती हवी आहे ती तुझ्याकडे नाही मिळणार. ठीक आहे, मी इथून जातो. चायचुई विचारतो, ओ साहेब बसा, काय माहिती पाहिजे सांगा. तर मंग्या त्याला शौर्याचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, मला आहे ना या वकिलांना भेटायचंय, पण मला त्यांचं नावच माहीत नाहीये. चायचुई खुश होऊन म्हणतो, साहेब तुम्ही तो चहा पिऊ नका, तुम्हाला मी स्पेशल चहा बनवून देतो, कारण हे वकील तर माझ्या ओळखीचे. मंग्याला खूप आनंद होतो आणि मंग्या विचारतो, काय नाव याचं? चायचुई सांगतो, शौर्य. मंग्या म्हणतो, वाह, भारी नाव आहे, शौर्य, पुढे काय? तर चायचुई म्हणतो, एवढंच, शौर्यच नाव आहे यांचं. तर लगेच मंग्या विचारतो, अरे बापाचं नाव, आडनाव काहीतरी असेल ना, की कोर्टात जाऊन ओरडू, ए शौर्य, ए शौर्य, असं ओरडून थोडी तो शौर्य भेटणार आहे. चायचुई म्हणतो, नाही साहेब, मला फक्त शौर्यच माहिती आहे. तर मंग्या चिडून म्हणतो, वाह, फक्त शौर्य माहिती आहे, काय मोठी माहिती दिली आहे, जा तू, असं म्हणून तो चहावाल्याला हकलून देतो. आणि आपल्याला काही शौर्याची संपूर्ण माहिती मिळाली नाही म्हणून खूप टेन्शनमध्ये येतो. तर इकडे आजी ही शौर्यला सांगते, शौर्य तू आता शांत राहायला हवं. शौर्य म्हणतो, आजी कसा शांत राहू मी? हे सगळं काय चाललंय? तो आमदार शिर्के आपल्या घरी काय आला, लग्नाचं ठरून बसला, 2 दिवसात साखरपुडा, 1 आठवड्यात लग्न, हे काय वागणं झालं की काय? आजी म्हणते, शौर्य तुझं आणि अर्पिताचं लग्न हा आपल्या समोरचा प्रॉब्लेम नाहीये, तर तुझं आणि ऊर्जाचं लग्न हा आपल्या समोरचा प्रॉब्लेम आहे. शौर्य विचारतो, आजी हे तू काय बोलतीये? आजी म्हणते, योग्य तेच बोलतीये. तू मला सांगितलं होतंस ना, बार काउन्सिलमध्ये तू विषय काढ, माहिती काढ, की खरंच ऊर्जा जे बोलतीये ते खरं आहे का? तर शौर्य, ऊर्जा जे बोललीये ते खरं आहे. ऊर्जाच्या बाबांच्या आत्महत्येला हर्षवर्धनच जबाबदार आहे. हे ऐकून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आजी त्याला सांगते, ऊर्जा जे म्हणाली ते सगळं खरं होतं. हर्षवर्धनने ऊर्जाच्या बाबांचा पदोपदी अपमान केला.
त्यांना कोर्टात नालायक ठरवलं, बार काउन्सिलमधून त्यांची हकालपट्टी केली, त्यांना कोर्टात यायची सुद्धा बंदी घातली आणि या सगळ्यामुळेच त्यांचं खच्चीकरण झालं आणि शेवटी त्यांनी आत्महत्या केली. शौर्यला जबर धक्काच बसतो. ऊर्जाच्या बाबांनी माझ्या बाबांमुळे आत्महत्या केली म्हणजे आता माझ्या लग्नाचे 12 वाजले हे शौर्याच्या लक्षात येतं. तर इकडे मंग्या चहाच पीत बसलेला असतो. तेवढ्यात एक वकील तेथे येतो आणि विचारतो, काय हो, चहावाला कुठे गेला? मंग्या सांगतो, ऑर्डर द्यायला गेलाय. तेवढ्यात मंग्याच्या लक्षात येतं, अरे यार, हे सुद्धा वकील आहेत, हे तर आपल्याला माहिती देऊ शकतात. आणि मंग्या त्यांना म्हणतो, साहेब तुमच्याकडे थोडं काम आहे, हा फोटो पहा, याला तुम्ही ओळखतात का? तर हा वकील म्हणतो, तुम्हाला या माणसाची माहिती कशाला हवी आहे? मंग्या म्हणतो, माझ्याकडे ना एक केस आहे महत्त्वाची, या साहेबांशी बोलायचं आहे. तर हा वकील म्हणतो, अहो याच्या कोठे नादाला लागताय, मला सांगा ना, मी तुमचं स्वस्तात काम करून देईल. मंग्या म्हणतो, म्हणजे? तर हा वकील सांगतो, अरे याचा बाप खूप मोठा वकील आहे, एकदम पॉश ऑफिस आहे त्याचं तिकडे, आणि याच्याकडे गेला ना तर तो खूप पैसे घेईल आणि साध्या सोप्या केसेस ते घेत पण नाही. मंग्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. मंग्या विचारतो, याचा बाप खूप मोठा वकील आहे, काय नाव आहे त्यांचं? तर हा वकील सांगतो, हर्षवर्धन जहागीरदार. मंग्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याचा विश्वासच बसत नाही की शौर्याच्या वडिलांचं नाव हर्षवर्धन जहागीरदार आहे आणि तो आपल्या ऊर्जाला फसवतोय हे मंग्याच्या लक्षात येतं. तर इकडे शौर्य हा आजीला विचारतो, आजी याचे काही पुरावे आहेत का? आजी म्हणते, शौर्य ही गोष्ट खूप जुनी आहे आणि प्रत्येक गोष्टीचे पुरावे नसतात. खून झाला असता तर त्याचे पुरावे असू शकतील, पण मानसिक त्रास झालाय त्याचे पुरावे कोठून आणणार? आणि मी जे काही सांगतेय ते एकदम खरं आहे, याचे पुरावे माझ्याकडे नाही आहेत, पण मी ज्या माणसांना विचारलं ना ते माझ्या विश्वासाचे आहेत आणि त्यांनी मला सगळं सत्य सांगितलं आहे. हर्षवर्धनमुळेच ऊर्जाच्या बाबांनी आत्महत्या केली आहे आणि आता हे तुझ्यासाठी खूप अवघड होणार आहे. शौर्य खूप दुःखी होतो आणि म्हणतो, आजी आता खूप अवघड झालंय, पूर्वा काकूला कन्व्हिन्स करणं सोपं नाहीये. तर आजी म्हणते, नाही शौर्य, तू चुकतोय, तुला ऊर्जाच्या आईला कन्व्हिन्स नाही करायचंय, तर तुला ऊर्जाला कन्व्हिन्स करायचंय की तू त्या हर्षवर्धनचा मुलगा आहे ज्याच्यामुळे तिच्या बाबांनी आत्महत्या केली आहे आणि तुला तिच्याशी लग्न करायचंय. शौर्यला सुद्धा हे पटतं की आता ऊर्जाच या लग्नासाठी तयार होणार नाही. तर हा वकील म्हणतो, अहो कुठे त्यांच्या नादाला लागताय, तुम्ही मला सांगा, मी तुमची केस स्वस्तात लढतो. तर मंग्या म्हणतो, पण त्यांचं ऑफिस कुठे ते तरी मला सांगा. हा वकील म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला तुमचे जास्तीचे पैसे घालायचेच असतील तर तिकडे कोर्ट रोडवर त्यांचं ऑफिस आहे, तिकडे जाऊन भेटा त्यांना. वकील निघून जातो आणि मंग्या विचार करतो, आता या शौर्याचा गेम मी उघडाच पाडतो, पण माझ्याकडे एखादा पक्का पुरावा असायला हवा, त्याशिवाय ऊर्जाला सांगायचं नाही असं मंग्या ठरवतो. आणि इकडे पूर्वा मेथीची भाजी निवडत असते. तेवढ्यात ऊर्जा तेथे येते आणि पूर्वाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते. तेव्हा पूर्वा विचारते, काय झालं, थकलीस का? ऊर्जा म्हणते, नाही आई, थकले नाहीये, पण तुला माझं लग्न का करून द्यायचंय? तर पूर्वा विचारते, का, काय झालं, तुला लग्न करायचं नाहीये का? तर ऊर्जा म्हणते, लग्न करायचंय, पण सध्या ही केस खूप महत्त्वाची आहे ना, मला दुसरीकडे लक्ष द्यायचं नाहीये. पूर्वा तिला म्हणते, ऊर्जा मी तुला सांगत नाही, पण तू ही केस लढतीये त्यामुळे मला तुझी नेहमी काळजी वाटत असते, काय होईल याची भीती वाटत असते आणि मी एकटी तुला वाचू शकेल की नाही अशी सुद्धा शंका माझ्या मनात येते. तर ऊर्जा विचारते, आई तुला माझ्यासाठी नवरा हवाय की बॉडीगार्ड हवाय? पूर्वाला मोठा धक्काच बसतो. पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा मला तसं नव्हतं म्हणायचं, पण माझ्याशिवाय आणखीन जर तुझी काळजी घेणारं कुणी असेल तर माझं टेन्शन कमी होईल ना. आणि तुला हे लग्न करायचं नाहीये का? तुला हा मुलगा आवडला नाहीये का? जर तुझ्या मनात दुसरं कुणी असेल तर तू मला सांगू शकतेस. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो आणि ऊर्जाला आठवतं की शौर्याने प्रेमाची कबुली दिली होती, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगितलं होतं, आणि मग ऊर्जाने सुद्धा त्याला आय लव्ह यू म्हटलं होतं की माझंही तुझ्यावर प्रेम आहे. पण ऊर्जाची पूर्वाला हे सांगण्याची हिंमत होत नाही आणि ती म्हणते, नाही आई, मी तुझं मन दुखावेल असं कधीच काही करणार नाही. ठीक आहे, तू त्या मुलाच्या लोकांना बोलून घे असं म्हणून ऊर्जा तेथून निघून जाते. म्हणजे ऊर्जा एवढी मोठी वकील आहे तरी ती खूप मोठा मूर्खपणा करते एवढं मात्र नक्की. तर इकडे विजयाची सुद्धा खूप चिडचिड होत असते. विजया म्हणते, माझं तर डोकं बंद पडायची वेळ आली आहे, ते आमदार शिर्के असं कसं करू शकतात, आपल्या मुलांचं लग्न कसं काय ठरू शकतात? तर
हर्षवर्धन विजयाला शांत करतो. विजया, जास्त चिडचिड करू नको, शांत बस. विजया चिडून म्हणते, कशी शांत बसू? 2 दिवसात साखरपुडा आणि 4 दिवसात लग्न ठरवलंय त्यांनी, आणि आपण फक्त बघतच राहायचं का? तुम्ही कधी बोलणार आहात? तुमच्या तोंडून शब्द फुटणार आहेत की नाही? हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं नीट करेल. विजया चिडून म्हणते, माझा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये, तुमच्यावर सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये. तुम्ही मला फसवताय. तुम्ही त्या आमदार शिर्केसमोर काहीच बोलत नाही, आणि उद्या त्यांनी आपल्या मुलांचं लग्न लावून दिलं तर तुम्ही काय करणार आहात? मग म्हणाल, आत्ता फक्त लग्न झालंय, अजून कधी काय झालंय, घटस्फोट घेता येईल. हर्षवर्धन चिडून म्हणतो, बस झालं विजया, मला असं बोलू नकोस. ती फक्त तुझी मुलगी नाहीये, तीर्था माझी सुद्धा मुलगी आहे, हे लक्षात ठेव. मी तिचं हे लग्न होऊ देणार नाही. विजया विचारते, कसं कसं होऊ देणार नाही? काय करणार आहात तुम्ही एका दिवसामध्ये? हर्षवर्धन म्हणतो, ब्लास्ट करणार आहे मी. एका दिवसात असं काहीतरी होईल ज्यामुळे आमदार शिर्केच लग्नाचा विषय काढणार नाही. विजया विचारते, असं काय करणार आहात तुम्ही? हर्षवर्धन म्हणतो, माझा सगळा प्लॅन तयार आहे. आता आमदार शिर्के लग्नाची घाई का करताय? कारण त्यांना असं वाटतंय की त्यांच्या मुलाचं करिअर धोक्यात आहे, त्यांच्या मुलाची बदनामी होतीये. पण मी आता असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे त्यांचा मुलगा या प्रकरणातून निर्दोष सुटेल, आणि मग कोणालाही त्यांच्या मुलावर संशय राहणार नाही. इलेक्शन त्यांच्या हातात येईल. मग या लग्नाला त्यांची घाई होणार नाही आणि लग्नाचा विषय आपोआपच मागे पडेल. विजया चिडून म्हणते, ठीक आहे, एक दिवस मी तुमच्यावर विश्वास ठेवते, पण जर असं झालं नाही आणि साखरपुड्यासाठी जर ते आपल्या घरी आले ना, तर मी सगळ्यांना सत्य सांगेल की त्या विक्रांतचं सत्य काय आहे, विक्रांतच खरा गुन्हेगार आहे, हे मी सगळ्यांना सांगून देईल. हर्षवर्धन विजयाला शांत करण्याचा प्रयत्न करतो. विजया चिडून म्हणते, नाही, मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाहीये, मी हे लग्न होऊ देणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. आपल्याच घरात आपल्याला इतका मोठा विरोध होतोय हे पाहून तो खूप चिडतो. तर इकडे दिव्या किचनमध्ये निवांत बसलेली असते आणि मोलकरीण तिचं काम करत असते. तेवढ्याच शैलजा तेथे येते आणि मोलकरीणला म्हणते, आधी ते डायनिंग टेबल साफ करून घे, आणि मोलकरीण तेथून जाते. शैलजा खूप चिडते, हिच्याकडून काहीच काम होत नाहीये, अजून भाजी निवडून झाली नाहीये, कधी तो डायनिंग टेबल साफ व्हायचा, कधी हे काम करायची. तर दिव्या म्हणते, काकू तुम्ही ते सगळं जाऊ द्या, पण आपल्या घरात काय चाललंय मला तेच कळत नाहीये. 2 दिवसात साखरपुडा ठरतो काय, 2 दिवसानंतर मोडतो काय, 4 दिवसानंतर लग्न ठरतं काय, 4 दिवसानंतर ते पोस्टपोन होतं काय, काय सावळा गोंधळ सुरू आहे तेच कळत नाहीये. तर शैलजा म्हणते, जाऊ दे ना, आपण मस्त गंमत पाहायची, एन्जॉय करायचं, काही हो आपल्याला काय फरक पडतोय. दिव्या म्हणते, हो ते तर तुम्ही खरं बोलताय, परंतु या सगळ्यामध्ये आपल्या रिंग मास्टर कुठे आहेत? आपल्या आईसाहेब, त्यांनी तर मागच्या वेळेस साखरपुडा कॅन्सल केला होता, लग्न कॅन्सल केलं होतं, पण यावेळेस त्या तर मूग घेऊन गप्प बसल्या, त्यांनी काहीच बोलल्या नाही, काहीच ठरवलं नाही. शैलजा म्हणते, मला सुद्धा ते कळलं नाही की आईसाहेब काहीच का बोलल्या नाहीत आणि अचानक शांत का झाल्या. या दोघी याबद्दलच बोलत असतात. तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि दिव्याला जाब विचारतो, दिव्या तू आज ऑफिसमध्ये का आली होतीस? दिव्या चांगलीच घाबरते. शैलजाला आश्चर्य वाटतं आणि शैलजा विचारते, अरे वा दिव्या, तू जहागीरदार अँड असोसिएटच्या ऑफिसपर्यंत पोहोचलीस? तर दिव्या म्हणते, हो मी ना माझ्या लाडक्या आदित्यला भेटायला गेले होते. आदित्य विचारतो, मला भेटायला? तर दिव्या म्हणते, हो, कारण मला तुझी खूप आठवण आली होती. मला वाटलं माझ्या लाडक्या नवऱ्याला सरप्राईज द्यावं, तो खुश होईल म्हणून मी तेथे आले होते. पण आदित्यला कळतं ही सगळं खोटं बोलते. आदित्य चिडून म्हणतो, दिव्या बस झालं, तू आपल्यात जे नाहीये ना ते दाखवण्याचा प्रयत्न करू नको. मला माहितीये तू खोटं बोलतीये, तू काही मला भेटायला आली नव्हतीस, तुझा उद्देश वेगळा होता. पण घरात तू जेवढे तमाशे घालून ठेवलेत ना तेवढेच बस झाले. मला आता ऑफिसमध्ये कोणतेही तमाशे नकोय. यानंतर मला तू ऑफिसमध्ये यायला नकोय, हे लक्षात ठेव, अशी वॉर्निंग आदित्य दिव्याला देतो. दिव्या खूप चिडते. आदित्य रागारागाने निघून जातो आणि शैलजा म्हणते, दिव्या त्या आदित्यचं मनावर नको घेऊ, पण मला मात्र खूप भारी वाटलं. तू तेथे का गेली होतीस हे मी तुला नाही विचारणार, पण तू तेथे गेली होतीस आणि तू काहीतरी नवीन सुरू केलंय याचा मात्र मला आनंद झालाय. ऑल द बेस्ट.
असं म्हणून शैलजा दिव्याचं खूप कौतुक करते. दिव्याला आनंद होतो. शैलजा तेथून जाते आणि दिव्या आपला पुढचा प्लॅन बनवते. तर इकडे शौर्य आपल्या रूममध्ये असतो आणि आज आमदार शिर्के आपल्या घरी आला होता. आमदार शिर्केने माझं आणि अर्पिताचं लग्न जमवलं, तीर्था आणि विक्रांतचं लग्न जमवलं, हे सगळं त्याला आठवतं. बाबांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. लग्नाची एवढी घाई करू नका असं म्हणाले, पण आमदार शिर्केने काहीच ऐकलं नाही. जबरदस्तीने आपलं लग्न जमवलं. 2 दिवसानंतर साखरपुडा, 4 दिवसानंतर लग्न आहे. हे सगळं शौर्यला आठवत असतं. शौर्य खूप टेन्शनमध्ये असतो. आता काय करायचं हाच प्रश्न त्याला पडतो आणि तेवढ्यात ऊर्जा त्याला कॉल करते. ऊर्जाला शौर्यला सांगायचं असतं की शौर्य माझं लग्न ठरलंय. आणि शौर्य विचार करतो, आता मी ऊर्जाला काय सांगू की माझं लग्न ठरलंय, हे सगळे माझं लग्न लावून देत आहे. शौर्य आणि ऊर्जा हे दोघे सारख्याच टेन्शनमध्ये असतात. या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांना एकमेकांशी लग्न करायचंय, पण वेगवेगळ्या मुलामुलीशी या दोघांचंही लग्न ठरलंय. त्यामुळे दोघेही एकमेकांना फोन करतात, पण कसं सांगायचं हाच प्रश्न त्यांना पडतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खरंच खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य दोघे सारख्याच परिस्थितीमध्ये अडकले, पण आता या दोघांचं लग्न कसं होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही शौर्यला सांगणार, शौर्य मला पाहण्यासाठी उद्या मुलगा येणार आहे आणि मी त्यासाठी नकार नाही देऊ शकले. शौर्यला जबर धक्काच बसेल आणि शौर्य कुमुदिनीला, आजीला हे सांगेल, आजी ऊर्जाला पाहायला उद्या मुलगा येणार आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि आजी ही डायरेक्ट शौर्यला म्हणेल, शौर्य आपण उद्याच्या उद्या ऊर्जाच्या घरी शगुन घेऊन जायचा आणि तुमच्या दोघांचं लग्न ठरवायचं. शौर्यला जबर धक्काच बसणार. आता तेथे गेल्यावर आजी शौर्याच्या आईवडिलांबद्दल काय सांगणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. या दोघांचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. परंतु या दोघांच्या प्लॅन आधी इकडे हर्षवर्धन आणि आमदार शिर्केने प्लॅन बनवलेला असेल. मागील काही एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की हर्षवर्धनला ऊर्जाचे बँक अकाउंट डिटेल्स मिळाले होते आणि हर्षवर्धनने भजनला या अकाउंटमध्ये काही पैसे टाकायला सांगितले. हर्षवर्धन हा आमदार शिर्केला कॉल करणार आणि म्हणणार, आमदार साहेब आत्ताच्या आत्ता एक प्रेस कॉन्फरन्स घ्या. मी तुम्हाला ऊर्जा शिंदेचे बँक डिटेल्स पाठवतो. तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगायचं की ऊर्जा शिंदेने लाच घेऊन, पैसे घेऊन ही केस उभी केली आहे आणि विरोधकांकडून पैसे घेऊन माझ्या मुलाविरुद्ध, विक्रांत विरुद्ध खोटे आरोप केले आहेत. हे ऐकून आमदार शिर्के खूप खुश होणार आणि लगेचच प्रेस कॉन्फरन्सची तयारी करणार. म्हणजे हर्षवर्धनने आता ऊर्जाची जी काही प्रसिद्धी मिळवली आहे ती सगळी मातीत मिळवायचं ठरवलंय आणि ऊर्जावरच तो आरोप लावणार आहे की ऊर्जा पैसे खाऊन हे सगळं करतीये. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी चक्क शौर्य आणि कुमुदिनी हे दोघे ऊर्जाच्या घरी पोहोचतील शगुन घेऊन लग्नाची बोलणी करायला. पूर्वा आणि ऊर्जा दार उघडतील आणि शौर्य आणि कुमुदिनीला आपल्या दारात पाहून या दोघांना जबर धक्काच बसेल. मग आता कुमुदिनी ही लग्नाची बोलणी कशी करणार? जेव्हा पूर्वा तिला विचारेल की शौर्याचे आईबाबा कुठे आहेत, कोण आहेत, तेव्हा आजी या प्रश्नाचं उत्तर काय देईल? आणि जर त्याच वेळेस मंग्या तेथे पोहोचला आणि शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे सत्य जर त्याने सगळ्यांना सांगितलं, ऊर्जाला सांगितलं, तर या लग्नाचे 12 वाजलेच म्हणून समजा, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, खरंच वचन दिले तुम्हाला ही मालिका एका खूप इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबली आहे. कदाचित असं होईल की जेव्हा शौर्य आणि कुमुदिनी या दोघी ऊर्जाच्या घरी असतील त्याच वेळेस आमदार शिर्केची प्रेस कॉन्फरन्स सुरू होईल आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमदार शिर्के सगळ्यांसमोर एक मोठा खुलासा करणार. आमदार शिर्के हा सगळ्यांना सांगेल की ऊर्जा शिंदे ही लाचखोर वकील आहे आणि तिने विरोधकांकडून पैसे घेऊन ही खोटी केस उभी केली आहे. माझ्या मुलावर खोटे आरोप केले आहेत. माझा मुलगा निर्दोष आहे आणि या प्रकरणामध्ये त्याचा काहीच हात नाही आहे आणि तो पुरावा म्हणून ऊर्जा शिंदेचे बँक अकाउंट डिटेल्स दाखवणार. यामुळे ऊर्जाची खूप बदनामी होईल. ऊर्जाला जी प्रसिद्धी मिळाली होती की ती बेधडक वकील आहे, न्यायाच्या बाजूने लढते,
ती सगळी प्रसिद्धी एका क्षणात धुळीत मिळणार, सगळेजण ऊर्जाला दोषी ठरवतील एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.